हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे? मस्त ना? मी पण मस्त. तर आज मी आलो आहे मलवडीला. तर मलवडीला आला मी थोडीफार खरेदी करायला. तर मलवडीची बघा या 2 दिवसानंतर खंडोबाची यात्रा आहे, त्याच्यामुळे बघा स्टॉल लागायला सुरुवात झालेली आहे. आणि मला उद्या जायचं होतं लग्नाला, म्हणजे माझ्या माहेरी जायचं होतं, माझ्या भावाचं लग्न होतं, त्याच्यासाठी आम्हाला थोडीफार खरेदी पण करायची होती. आणि तुम्हाला तर माहिती आहे मी थोडेफार व्हिडिओ आता शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत का, तर माझ्या भावाचं लग्नाच्या दरम्यान मी तिथे असताना मला त्या गोंधळामध्ये व्हिडिओ एडिट करणं आणि व्हॉईस ओव्हर करणं जमलं नाही, त्याच्यामुळे मी राहिलेले जे व्हिडिओ येतात ते आत्ता अपलोड करणार आहे. आणि त्याच्याबरोबर आपल्या लग्नाचे पण व्हिडिओ, प्रत्येक सेरेमनीचे व्हिडिओ आपल्याला मी अपलोड करत राहीन. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही दोघीजणी आलो होतो किराणा भरायला बाजारला, आणि माझे काही थोडीफार शॉपिंग वगैरे करायची होती त्याच्यासाठी. तर त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर इथे बघा माझी चालली होती हे बनवायचं. माझा स्वयंपाक बनवला होता महत्त्वाचं म्हणजे की, पण त्याच्या आधी मी थोडेफार डबे काढून मग आपलं सामान जे होतं किराणा मालाचं आणलेलं, आणि जे डबे मोकळे झालेले होते त्याच्यामध्ये मी ते ठेवायचं चालू होतं, म्हणजे सगळ्यासोबतच सगळी कामं माझी चालू होती. तरी इथे बघा एक साईडला भांडी पण दिसत आहेत तुम्हाला किचन कट्ट्यावर, कारण ते दुपारची भांडी होती सगळी, चहा वगैरे पिलेलं वगैरे, आणि दुपारची जेवलेली काही थोडेफार होते ते राहिले होते. कारण आम्हाला यायला खूप उशीर झाला होता मलवडीतून, कारण गाडी वगैरे काहीच नव्हतं आणि आमच्याकडे बाजार भरपूर होता, त्याच्यामुळे खूप उशीर झाला आम्हाला यायला. आणि शॉपिंग पण करायची होती, खूप दिवसानंतर शॉपिंगला गेलो होतो, त्याच्यामुळे जरा हे घेऊ खूप पैसे पण घालवून आलो होतो. तर इथे मी लावत होते डाळ भात कुकरला, कारण संध्याकाळचं आमचं ठरलं होतं डाळ भात आणि आपली बटाटे आणि शिमला मिरचीची भाजी सुक्की बनवली आणि भाकरी, कारण चपाती संध्याकाळची आम्ही बनवत नाही शक्यतो, का तर चपाती पचायला जड असते, त्याच्यामुळे सकाळचीच आम्ही चपाती बनवतो आणि संध्याकाळची आम्ही भाकरी बनवतो. तर डाळ भात चपाती आणि भाजी आणि भाकरी असा आमचा बेत होता. तर इथे मी डाळ घरातली सगळी संपली होती, म्हणून मी त्या बाजारच्या पोत्यातून डाळ शोधून काढली आणि डाळ मी कुकरला लावण्यासाठी इथं तयारी म्हणजे चालली होती. तर सकाळी बनवला होता चिकनचा भात. तर तुम्हाला मी सांगितलं असेल की चिकनचा भाताचा व्हिडिओ मी थोडाफार टाकला असेल, म्हणजेच की बिर्याणी बनवली होती, पण एवढी पण अशी हेवी बनवली नव्हती, चांगली आपली साधीच बनवली होती, त्याला जास्त काही केलं नव्हतं, पण चांगली झाली होती. तर आपल्या होता थोडंसं चिकनचा भात शिल्लक होता, त्याच्यामुळे आई म्हणलं की भात नको करू, फक्त डाळ बनव आणि भाजी बनव. बरं ठीक आहे चालेल म्हटलं, का तर भात ॲड होऊन जातो असं काही नाही, आपण करतो ॲडजस्ट, की त्याच्याबरोबर सफेद भात असावा असं काही नव्हतं. म्हणून मी छोट्या कुकरमध्ये बघा तुरीची डाळ टाकली आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला तर माहिती आहे मी डाळ कशी फोडणीला लावते, त्याच पद्धतीत मी फोडणीला डाळ लावली. आणि खरं तर भेंडीची भाजी बनवायची होती, तर मी ह्याचा ड्रावर शोधला, भेंडीची भाजी पूर्ण अशी खराब झालेली, म्हणून मी ती बाजूला काढून ठेवली. त्याच्यानंतर मग आपली शिमला मिरची आणि बटाट्याच्या भाजीचं नियोजन झालं. तर इथे बघा मी एक साईडला कुकर लावून इथे माझं चालली होती भाजी बनवायचं, म्हणजे कट करायची भाजी. आणि तर बघा ह्याचे उभे काप केले होते आणि शिमला मिरचीचे पण उभे काप केले होते. तर तुम्ही याची भाजी कशी बनवता मला नक्की सांगा, कारण मी एकदम साध्या पद्धतीत बनवली होती. तर बघा माझं काम किती वाढलं आहे. इकडे मी कुकर लावलेला छोटा, त्याच्यातून पूर्ण डाळीचं पाणी बाहेर आलेलं आणि पूर्ण गॅसच्या शिगडीवर झालेलं, आणि त्याच्यामुळे मला खूप वैताग आला होता, कारण मला तसं जायला बिलकुल आवडत नाही, का तर सगळे किचनवर राडा होऊन जातो, कुकरवर पण राडा होतो आणि गॅसच्या शिगडीवर पण राडा होतो. तर इथे आपली डाळ शिजतच होती, म्हणजे चाललीच होती शिजायची, मी बारीक गॅसवर एकदम ठेवली होती, का तर नाही शिजून झाली होती बहुतेक, का तर गॅस बंद आहे. आणि त्याच्यानंतर इथे मी देते होती फोडणी. तर तुम्ही अशी बनवताय का कधी भाजी? उभा कांदा चिरून मी या भाजीमध्ये टाकला होता, आपली मोहरी, जिरे, हिंग आणि कांदा आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन त्याला चांगलं सोनेरी रंगावर भाजून घेतलं होतं. जास्त बोलताना मला त्रास होतो आहे, का तर घसा खराब झाला आहे लग्नावरून आल्यामुळे, आणि लग्नावरून आल्याच्या नंतर तुम्हाला तर कळेलच की मी व्हिडिओ राहिलेले आहेत ते सगळे एडिट करून तुम्हाला टाकते, तर तुम्ही बघा. तर इथे बघा मी लाल चटणीतलीच बनवणार होती, तुम्ही कशी बनवता ती सांगा, कारण कोण कोण भरून पण बनवतं, कोण हिरव्या मिरचीची बनवतं, कोणी काय, प्रत्येकाच्या बनवायच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. तर इथे मी आपल्या साध्या पद्धतीनं बनवत होती आणि त्याला मी हलवून चांगले मिक्स करणार होती, का तर चटणी मीठ वगैरे मी टाकलं होतं. आणि मला त्याच्याचबरोबर भरपूर कामं होती, तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये, त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये पाहिले असेल की मी डबे वगैरे घासून सगळे ठेवले होते. तर मला ते डबे वगैरे लावून व्यवस्थित घ्यायचे होते, आणि त्याच्यामध्ये
जो बाजार किराणा आणला होता ते पण सगळं मला भरून ठेवायचं होतं व्यवस्थित. आणि त्याच्यामुळे मला खूप खूप असं काम होतं. तर ते बघा मी किचनचं ते साईडचंच पुसून घेतलं असंच. नंतर मग मी ते सिगडी वगैरे धुवून घेतली होती, पण त्याच्या आधी मी पुसून घ्यायचं होतं. तर याच्यामध्ये मी उभा बटाटा चिरून टाकलेला, पण त्याच्यानंतर मी असं शिजलाय का नाही बघत बघत सगळे बटाटे असे अर्धे मुर्दे करून टाकले होते. तर भाजी शिजत आल्याच्या नंतर बघा मी थोडंसं मीठ टाकलं त्याच्यात, कारण मला मीठ कमी लागलं. मी थोडीशी चाकून भाजी बघितली होती, मीठ कमी लागलं म्हणून मी थोडंसं मीठ टाकलं. आणि त्याच्यानंतर जो आपला मॅगी मसाला आहे तो पूर्ण पुडी मी टाकलेली, कारण मॅगी मसाल्याने खरंच खूप टेस्टी भाजी होते आणि मी मॅगी मसाला वापरते. तर इथे मी पूर्ण मॅगी मसाला टाकून परत भाजी चांगली परतवून घेतली. आणि तुम्ही अशी भाजी करून बघा, खूप छान भाजी लागते चपातीबरोबर, कोणाच्या डब्याला वगैरे वगैरे वगैरे. कारण भाज्यांचा बनवायचा खूप प्रश्न असतो आपल्याला, की काय बनवायचं. तर इथे बघा मी थोडंसं सगळं झाल्याच्या नंतर एक गॅस बंद करायच्या आधी 2 मिनटं आधी आपला जो थोडासा जाडा भरडा जो शेंगदाण्याचा कूट असतो तो टाकला होता. आणि त्याला चांगलं मी असं परतून घेतलं होतं आणि 2 मिनटं मी तसंच सोडून देणार होते त्याला आणि त्याच्यानंतर गॅस बंद करणार होती. तर त्याला चांगलं मी आपलं परतवून घेतल्याच्या नंतर तुम्ही बघा भाजी कशी दिसते आणि कशी झाली आहे. ती एकदम मस्त झाली भाजी. आणि करून बघा आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही भाजी कशी वाटली, तुम्ही कशा पद्धतीत बनवता ते पण मला कमेंट्समध्ये सांगू शकताय तुम्ही. आणि इथे बघा आपली भाजी तयार झाली आहे, कशी दिसते आहे तुम्हाला, एकदम मस्त वाटते आहे की नाही. आणि खायला पण खूप छान झाली होती, टेस्टी झाली होती महत्त्वाचं म्हणजे. तर सगळे जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मी बघा हे सगळे डब्यातनं सामान भरत होते, जे मला डब्यात ओतण्याजोगं होतं, जे मला स्टोअर चांगलं करता येत होतं ते मी करत होते. आणि आपले जे जास्तीचं आहे डबा भरून शिल्लक राहिलेलं सामान आहे ते मी एका मोठ्या डब्यामध्ये ते ठेवत होते, का तर त्यातलं डब्यातलं सामान संपल्यानंतर त्याच्यात परत ओतता येईल असं. तर इथे बघा मी साखर वगैरे सगळं ओतून सगळं व्यवस्थित ठेवण्याचं माझं काम चालू होतं. आणि मध्ये इथे मी जास्त मोबाईल फॉरवर्ड स्पीड जास्त केलं आहे व्हिडिओचं, का तर व्हिडिओ आपला खूप मोठा होत होता. आणि त्याच्यामुळे तर इथे मी माझं चालूच होतं काम, का तर मला उद्या दुसऱ्या दिवशी जायचंच होतं काहीही करून, का तर दुसऱ्या दिवसापासून तिकडचे कार्यक्रम चालू होणार होते. बांगड्याची सेरेमनी चालू होणार होती, परत हळद होती, परत मग पायापडणी वगैरे सगळं. पण मला मग जायचं होतं, तर सगळं मी आईंच्या अंगावर नव्हती टाकून जायचं, कारण ते पसरा तसाच राहिला असता तर आईंना पण लोड झाला असता ना. त्याच्यामुळं मग म्हणून मी हे सर्व हे करून ठेवत होते. तर हे वापराच्या भरणीतलं वेगळं, ठेवायच्या भरणीतलं वेगळं असं माझं चालू काम होतं. तर तुमचं पण तुम्ही सांगा मला, की तुमच्या कामाचे कसं असतं ते. तर इथे सर्व गोष्टी लावणे ठेवणे महिलांची ही कामं असतात. ती तर बघा कुठल्या लागणाऱ्या वस्तू ह्या डब्यात टाकते, कुठल्या न लागणाऱ्या जास्ती आहेत त्या वस्तू तिकडे, अशा या दोन्ही साईडला मी माझं चाललं होतं, त्या डब्यात चौकोनी डब्यात ह्या डब्यात. तर असं माझं काम चालू होतं. तर इथे बघा सगळं झाल्याच्या नंतर मी डबे वगैरे सगळे लावून घेतले आणि जिथे जिथे आपले डबे राहिले होते ते पण डबे मी ठेवून घेतले. तर इथे कोणत्या डब्यात एका त्या डब्यात डबल वस्तू, एकच वस्तू डबल डब्यात होती, त्याच्यामुळे ती वस्तू मी एका डब्यात करून त्याच्यात दुसरी डाळ वगैरे अशी स्टोअर करून ठेवायचं माझं चालू होतं. तर तुमचे पण असेच असतात का नाही गडबड, आपल्याला बाहेर जायचं असलं तरी सगळं घरचं व्यवस्थित ठेवलं आहे का नाही ह्याची दक्षता घ्यावी लागते. का तर आपल्या मागे पण आपल्याला पण असं असतं ना, की आपलं हे काम राहिलं तसंच, ते काम राहिलं तसंच, ते काम राहिलं तसंच. तर तसं नको व्हायला यासाठी. तर त्याच्यानंतर मला अजून बॅग पण माझी पूर्ण पॅक करायची होती. आणि महत्त्वाचं म्हणजे ते कडापे वगैरे पुसून मग मी डबे लावणार होते, तर सगळे डबे खाली गेले होते. त्याच्यामुळे इथं मी वला कापड करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी आपले डबे वगैरे पुसून मग लावत होती. आणि पिठाचे डबे मी काही घासले नाहीत, त्याला थोड्याशा वल्या कपड्यानेच मी पुसून घेतले, का तर पीठ मळताना आपण डबा जवळ घेतो, त्याच्यामुळे पिठाचा डबा पण खराब होतात पिठाचे लवकर. त्याच्यामुळे त्याला सतत वरच्यावर आपला हात पुसणं चालू होतं. तर मला वरच्या फळीवर जास्त हात पोचत नव्हता, त्याच्यामुळे मी ते जेवढा डबा खाली होता तेवढंच त्याच्याखालचं पुसून घेतलं. म्हणजे टेम्पररी चाललं होतं हे, काय असं काय नव्हतं की मी प्रॉपर असं सगळं करत होती. कारण थोडंसं आपला हलकासा हात घ्यावा असं म्हणजे मला वाटत होतं, का तर धूळ आजकाल भरपूर हवा ही असल्यामुळे धूळ येते घरात. तर तुमच्याकडं हे बघा हे मी डबे पण पुसून घेते. तुमच्याकडे कसं काय, तुमचं नियोजन कसं काय असतं ताईंनो मला सांगा. तर जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर नक्की तुमच्याकडून मला येतील व्हिडिओ. आणि हे झाल्याच्यानंतर माझी पूर्ण बॅग भरायची होती आणि ती मी बॅग भरून घेतली. त्याच्यातच मला 11:30 वाजले झोपायला, कारण उद्या दुसऱ्या दिवशी पण सकाळ उठून मला आवरावरी करून मला घरी जायचं होतं. तर इथे बघा बॅग आपली कंप्लीट झालेली आहे भरून. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.